आपण पाहत आहात सत्य उघड करणारे निर्भीड वृत्तमाध्यम लोकवार्ता न्यूज। रील स्टार यज्ञेश खपले चला शेवटचं 282 आहे का म्हणजे चिठ्ठी काढायला विशेष करू। मंत्री साहेबान वाडा पूर्ण आला आपला जुना वाडा चंद्रकांत 970 करता एखाद्या समाज बांधव त्याच्या आता ही लहान मुलगी आहे भूमी धरणे त्यानंतर आमची आता जुना काय सांगाल तुम्हाला आज पॉईंट भेटला? आनंद झाला मला। काय किती वेळेस भेटले तुम्हाला असे? सारिका लखासे आणि अंजली गणोरे हे सांभाळतील आणि मार्गदर्शक म्हणून आमच्या जगदीश मामा नाव प्राजक्ता विश्वनाथ राजू, माजी नगरसेवक प्रत्येश्वर नारळबाग। आजचा हा कार्यक्रम हिंगोलिका देवीच्या नवरात्रनंतर झालेला हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद आम्ही सर्वांनीच घेतला। भावसार समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला तर या ठिकाणी तिथे देवीचा आशीर्वाद म्हणून महिलांना साड्या वाटप केलेल्या आहेत लकी ड्रॉनुसार आणि त्याचप्रमाणे चांदीचे कॉईनसुद्धा देण्यात आलेले आहेत आणि चांदीचं कॉईन दिवाळीच्या तोंडावर मिळणं म्हणजे हे दिवाळी चांगली जाणार यासाठी सगळ्या महिलांना त्याचा आनंद आहे आणि भावसार समाजाला या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि गेल्या 2-3 वर्षापासून छान प्रोग्राम होत आहे आणि आमची पण असे सतत कार्यक्रम होत गेले पाहिजे जेणेकरून सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आपला समाज मोठा वाढला पाहिजे। सर्वांना एकत्र करण्याचं काम केलं छान प्रकारे करतात त्यांच्या आमच्यातर्फे सर्वांचं त्यांचं विजयकुमार सूर्यवंशी नवरात्रोत्सव 2025 छत्रपती संभाजीनगर हिंगोलिका मंदिर रंगार गल्ली इथे हा कार्यक्रम सातत्याने ते गेल्या 13 वर्षापासून होतो आहे। अतिशय उत्साहाचं वातावरण असतं आणि पूर्ण समाजाचे लोक यामध्ये सहभागी असतात। सुरुवातीला पहिल्या दिवशी अतिशय जल्लोषामध्ये देवीची मिरवणूक काढण्यात येते आणि 10 दिवसाचा आलेला देवीचा जो प्रसाद असतो त्या प्रसादाच्या ज्या साड्या असतात ब्लाऊज पीस असतात त्या प्रत्येकच येणाऱ्या सुहासणीची आम्ही ओटी भरतो आणि लकी ड्रॉद्वारे ह्यावेळेस 12 कॉईन्स आणि स्वामी समर्थांच्या अतिशय रेखीव अशा पादुका आम्ही त्या करणाऱ्या ज्या नवदुर्गा होत्या त्यांना पण आम्ही त्याचं वाटप केलेलं आहे आणि आलेली प्रत्येक महिलेला लकी ड्रॉद्वारे आम्ही साड्यांचं पण वाटप केलेलं आहे। अतिशय उत्साहाने हा सर्व कार्यक्रम पार पडलेला आहे। जय इंग्रज। गेल्या 4 वर्षापासून मी या ट्रस्टच्या ह्याच्यामध्ये काम करत आहे, कार्यरत आहे। काम करताना एक वेगळं स्फूर्ती इथे भेटते। 450 वर्षापूर्वीचे आमचे इंग्रज माता मंदिर आहे, तरीही छत्रपती संभाजीनगर इथे माहीत नाही
आम्हाला तिला ग्रामदैवती असं घोषित करायचं आहे. ती ग्रामदैवत आहे सिटीच्या गुलमंडी अशा एकदम छत्रपती संभाजीनगर या सिटीच्या मध्यवर्ती ठिकाणी ते मंदिर आहे. त्याचं नुकताच आत्ता 2 वर्षापूर्वी वज्रलेपन झालं होतं. वज्रलेपनामध्ये कार्बन टेस्टिंगमध्ये असं आढळून आलं की आर्कोलॉजी डिपार्टमेंटने ती 350 वर्षापूर्वीची अंदाजे मूर्ती असावी असं घोषित त्यांनी केलं. आणि ती मूर्ती खरंच चांगली आहे, भव्य दिव्य आहे आणि नक्कीच ते मंदिर भव्य दिव्य होईल अशी अपेक्षा करतो. मी जगदीश चव्हाण, हिंगलाज माता मंदिरचा माझा अध्यक्ष आणि सध्याच्या टीमचा मार्गदर्शक. हिंगलाज माता मंदिर रंगारगल्ली हे आमचं गेल्या 300 वर्षापूर्वीचं जीर्ण मंदिर आहे आणि अतिशय प्रसिद्ध असं मंदिर आहे. ग्रामदैवत आहे आणि भावसार समाजाचे हे कुलस्वामी आहे. तर या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही नवरात्रामध्ये जो उत्सव करतो त्याची आम्ही मिरवणूक काढतो, जल्लोषामध्ये मिरवणूक करतो आणि त्यानंतर समाजासाठी एक काहीतरी भरगोच्च कार्यक्रम करायचा म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेत असतो. त्या माध्यमातून समाजाला एकत्रित करणं, समाजाचं संघटन करणं, समाजाच्या सुखदुःखासाठी धावून जाणं आदी कार्यक्रम आम्ही घेत असतो. आणि त्यासाठी माझ्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेले अमित लोखंडे, किरण गणोरे, योगेश जुनागडे, सुंकर, नितीन नखाशे, सचिन नखाशे, अमित चव्हाण, इतर सर्व कार्यकर्ते अतिशय धडाडीने आणि परिश्रमपूर्वक कार्यक्रम करून आयोजित करतात. त्यांना मी धन्यवाद देतो. भावसार, जय महाराष्ट्र. फार आनंदाचा दिवस आहे आज आमच्यासाठी. कारण मी अमित लोखंडे, सचिन लखासे, ओंकेश कुसुमकर, योगेश जुनागडे, तुषार चव्हाण, सचिन चव्हाण, श्याम खपले आणि आमची ही पूर्ण टीम हे जगदीश मामा चव्हाण, धनंजय कंकाळ, त्याच्यानंतर रत्नाकर तांदळे, प्रकाश वळसे, चंद्रकांत गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. विशेष म्हणून तुम्हाला आनंदाने सांगेल की आमचा समाज हा क्षत्रिय आहे. क्षत्रिय तर आहेच, पण आमचा क्षत्रिय समाज कुठेही मागं नाही. मराठवाड्यामध्ये 28 स्वातंत्र्य सैनिक हे भावसार समाजाचे आहे. आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाचा एकाही नेत्याचा, कोणताही मुख्यमंत्री असतो, एकाही मुख्यमंत्र्यांनी किंवा एकाही कलेक्टरांनी याची नोंद घेतलेली नाही. आज आपल्याकडे एवढं मोठं सिद्धार्थ गार्डन उद्यानमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामांचे नावं फोटो आहे, पण त्याच्यात आमच्या भावसार समाजाचा एकाचाही नावाचा उल्लेख नाही. ही फार खेदाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही भावसार समाजाच्या वतीने देवीचा फार मोठा आशीर्वाद समाज बांधवांना व संभाजीनगर नव्हे पूर्ण देशामध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये याच्या जॅकपॉट हा पिक्चरसुद्धा ह्या देवीच्या नावावर झालेला आहे. ही देवी बुलिस्तान पाकिस्तानची मूळ आहे. तिथं तुम्ही आज पण बघू शकतात काही मुस्लिम आणि फौजी लोक तिथं त्या देवीची पूजा करतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे जे आमचं रंगारगल्ली मंदिर आहे इथंसुद्धा मागचं 12/40 हे एका मुसलमानाने आमच्या समाजाच्या करता दान म्हणून जागा दिली. हे फार अभिमानाची गोष्ट. हिंदू मुस्लिम काही राजकीय लोक भांडण करतात, ठीक आहे, काही ठिकाणी असेल, पण काही इतर समाज म्हणजे काही गुंडप्रवृत्तीतले लोक भांडण करत असत. पण हिंगलाज माताला पाकिस्तानमध्ये पण आणि इतर रंगारगल्ली जे मिनी पाकिस्तान म्हणले जातं, सिटी चौक, बुट्टी लाईन, हारिया ह्या एरियामध्ये, बारुगणाला ह्या एरियामध्ये ते मंदिर असताना पण तिथं मुस्लिम माणसांनी जागा दान तर दिलीच, पण तिथं आत्तापर्यंत कधी हिंदू मुस्लिम त्या मंदिराच्या आजूबाजू वाद झालेला नाही. आणि आता समाजाचं पाहिलं तर आमचं म्हणजे तसं युवकांचं हे 13वं वर्ष, पण आमच्या टीमचं हे 3रं वर्ष आहे. फार आनंदात पूर्ण समाज बांधवांनी आमच्यावर जो विश्वास, प्रेम जो आमच्यावर ठेवलेला आहे, तो विश्वासाला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही. आता सगळ्यांनी सांगितलेलंच आहे, चांदीचे शिक्के वाटप करतो, कधी आम्ही साड्या वाटप करतो. आजपर्यंत आम्हाला ह्या जिल्ह्याचे माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब, आत्ताचे विद्यमान मंत्री अतुलजी सावे, संजयजी शिरसाट, प्रदीपजी जयस्वाल, विशेष करून अंबादासजी दानवे, संजयजी किनेकर यांचं नेहमी आम्हाला योगदान राहतं. आणि आमचे मित्र व माजी नगरसेविका सो प्राजक्ता विश्वनाथ राजपूत हे नेहमी आम्हाला सहकार्य करतात. आमचे उद्योगपती बिडकींचे संजय टेलर, त्यांना टेलर म्हणून पदवी दिलेली आहे तिथल्या लोकांनी, संजय दौंडे उर्फ टेलर, ह्या सर्वांचा आम्हाला नेहमी साथ व प्रत्येक बाबतीची मदत राहते. असेच विश्वास व दान
व आमच्याकडून चांगले कामं करून घेतात हे सगळे लोक, त्यांचा मी शतशः आभारी आहे. तुमच्या विश्वासावर कधीच तडा जाणार नाही, जाऊ देणार नाही. पुढच्या वर्षी परत एकदा जल्लोषमध्ये उत्साहामध्ये आम्ही कार्यक्रम घेऊन येऊ. बोला हिंगलाज माता की जय, हिंगलाज माता की जय. माझं नाव किरण गणोरे.